अगदी बाहेरच्यांपर्यंत सुद्धा आवाज जर पोहोचत नसेल तर निश्चित मित्रांनो सांगा, कारण आम्ही आहोत धक्क्याच्या आत, तुम्ही आहोत धक्क्याच्या बाहेर. नंतर गडबड व्हायला नको, बरोबर आहे ना? कारण आज मित्रांनो जो आजचा सामना या ठिकाणी होणार आहे, निश्चित आज जादूगार एक जोडीला आहे ना, शब्दांचा जादूगार. आणि म्हणून जादूगारांना आधीच सांगतोय, पाहुणा आमच्या तालुक्यात पाहुणा आलेला आहे. पाहुण्याचा मान सन्मान, पाहुण्याला अगदी पोटभर जेवण घालणं, काय पाहुण्यानं पण हायगाय करायची. आणि म्हणून या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर माझे मित्र, आदरणीय, सन्माननीय, तुरेवाले, नामवंत शाहीर, शब्दांचे जादूगार, विकासची नागोरे गोवा शाहिराला विनंती करतो की कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर आपण आपलं प्रमाणपत्र आणि आपल्या प्रश्नाचे उत्तर त्या ठिकाणी घेऊन यायचे. माझा देखील विषय ठिकाणी घेऊन जायचं. मग करायची का सुरुवात? गणपती बाप्पा. तुझ्या प्रेमापोटी नाही गेली सुराची नमरे,
हे रसिका तुझ्या प्रेमपोटी नाही गेली सुरांची तमारे हे रसिका तुझ्या प्रेमपोटी नाही गेली सुरांची तमारे चूक भूल माझी झाली जरी हे रसिक राजा अरे ही चूक भूल माझी झाली जरी सांग करशील का मला तू क्षमा रे चूक भूल माझी झाली जरी सांग करशील का मला तू क्षमा रे छत्रपती शिवरायांना प्रथमताच मानाचा मुजरा करून राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंना निवार मानाचा मुजरा करून भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व क्रांती सूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना निवार वंदन करून मराठी अस्मितेचा मानबिंदू सेनापती अखंड महाराष्ट्राचा राहण्यावर हिंदुस्थानी सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना मानाचा मुजरा करून आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन ग्रामस्थ मंडळ सुकिवली यांच्या सौजन्याने नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं कणगी आणि तुरा असा नाचाचा जन्म सामना या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी कणगीवाले श्री सोनारी कोटे श्री नाट्य मंडळ ही शाहीर नाट्य निगम मुक्काम समिती तालुका खेड जिल्हा रत्नागिरी निर्मित शाखा नृत्य कला गायक मित्र मंडळ होणे जोगळेवाडी तालुका खेड जिल्हा रत्नागिरी यांच्या वतीनं जमलेल्या माझ्या तमाम राजकारणी मायबाप रसिक प्रेक्षकांना प्रथमतः शाहिरी मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा आणि म्हणून पुन्हा एकदा लाख लाख धन्यवाद देतो या माझ्या संपूर्ण सुखविली ग्रामस्थवासियांना या शाहिरांना या माणसा देवीच्या या भव्य दिवा प्रांगणामध्ये मित्रांनो ही तिसरी संधी दिलेली आहे
आणि निश्चित तुमच्या या संधीचं सोनं केल्याशिवाय तुम्ही जाणार नाही हा शब्द मित्रांनो देतो. आणि म्हणून खास करून आभार मानतो माझे बंधू अगदी वारंवार माझ्या प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित असतात आणि ज्यांच्या संपर्कामुळे हा कार्यक्रम या ठिकाणी आजचा होतो, जो कार्यक्रम मिळालेला आहे ते माझे बंधू परेश दादा जाधव आणि आमचे मोठे बंधू बळीराम दादा निकम यांनी देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो मित्रांनो. त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक या ठिकाणी ज्यांचं अगदी प्रत्येक वेळोवेळी आम्हाला ठिकाणी मार्गदर्शन असतं अशा आदरणीय श्री सचिन विश्राम धाडवे शिवसेना तालुका प्रमुख खेड साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी प्रथमतः 501 रुपयाचा बहादराचा पारितोषिक आलेला आहे मानाचा मुजरा करतो. आणि म्हणून मित्रांनो आजचा कार्यक्रम ज्यांच्या सोबतीनं ज्यांच्या शक्तीने या ठिकाणी पुढे घेऊन जातोय. आज खऱ्या अर्थानं तारीख आहे आजची 23 नवरात्र उत्सवाची सुरुवात. आज आई वाघसाईच्या आशीर्वादाने या ठिकाणी करतोय आणि या ठिकाणी आजपासून बाहेर पडलोय. आणि म्हणून गेली 8 ते 9 वर्ष मला ढोलकीला साथ करतात माझे ढोलकीपटू नागेशदा किर्डवकर. ढोलकला मला साथ देतोय माझा भाऊ प्रेम किर्डवकर. कीबोर्डला आज मला साथ देतात माझे बंधू मिलिंद पायगोळी आणि प्रतीक सोनवणे. बँजोला मला साथ करतात माझे बंधू ललिता दिगेसरे. ऍक्टोपॅडला मला साथ देतोय माझा भाऊ प्रणव कातळे. शैलीला मला साथ करतायत माझे बंधू रोहित दादा जाधव. आणि आपल्यापर्यंत मित्रांनो आवाज पोहोचवण्याचं काम करतायत ते आपल्या कोकणातील नामवंत साऊंडवाले दापोली तालुक्यातील असोड गावचे सुपुत्र आमचे राजूदादा पड्याळ आणि संपूर्ण सहकारी या सर्वांना या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो मित्रांनो. त्याचप्रमाणे आजच्या गर्दीमध्ये शाहिरी वर्ग उपस्थित राहिलेला आहे. त्याच्यामध्ये माझे बंधू आणि तुरीवाले शाहीर बबलूदादा जोशी हे देखील आजच्या गर्दीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे नथुरामजी खेडेकर माझा शिष्य आहे दीपक नाचरे आज मला कोरसचा साथ करतोय आमचा ओंकार आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो आमच्या सदाला घराण्याची शान आहे पुढच्या काळातला उगवता तारा आणि सणसणीत असा आवाज आहे माझे बंधू गुरुबंधू ऋषिकेशची कदम भाऊ आहे देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. त्या देखील या ठिकाणी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे आमचे गुरुबंधू मनोजदादा डांगे. त्याचप्रमाणे माझे बंधू विश्वनाथदादा जोगडे. ही सर्व मंडळी आजच्या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याच्यामध्ये युवा शाहीर आहे शक्तिवाले शाहीर साक्षी गोवळकर आणि त्यांचे वडील विनोददादा गोवळकर हे देखील आजच्या गर्दीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामुळे देखील मानाचा मुजरा करतो मित्रांनो. त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमासाठी आजच्या गावचा रसिक वर्ग माझ्या सवेली गावातून देखील बराचसा या ठिकाणी रसिक वर्ग आलेला आहे. त्याचप्रमाणे आमच्या निसंगी गावातून आमचे शाहूदादा भोसले या ठिकाणी आलेले आहेत. कळवणी गावची मंडळी आलेली आहे. माझे सुटिवली गावातील समाज बांधव या ठिकाणी आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. आमच्या वेरळ गावातून बरेच कारण बारी करते वाघजाईच्या मंदिरात तिचा आशीर्वाद आहे सोबतीत पाठीवर आहे मित्रांनो. बारी आजची सणसणीत होणार आणि म्हणून या ठिकाणी माझा बंधू माझा भाऊ उत्कृष्ट ढोलकी वाजवतो शुभम सुतार माझ्या वेगळ्या गावचा सुपुत्र आहे. त्याचप्रमाणे आमचा साहिल आहे भोसले. त्याचप्रमाणे बँजो मास्टर माझे बंधू प्रणित दादा मोहिते आमचा दोदो या ठिकाणी तो देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहे. त्याचप्रमाणे माझे बंधू सुजित दादा जुळे हे देखील अशा कार्यक्रमासाठी उपस्थित मित्रांनो झालेले आहेत. अजून मित्रांनो या गर्दीमध्ये बराचसा मित्र परिवार चाहता वर्ग गुरुजन वर्ग शाहिरी वर्ग उपस्थित राहिला असेल तर सर्वांना या छोट्याशा शाहिराचा शाहिरी मानाचा मुजरा करतो मित्रांनो. आता रीतिरिवाज झालेला आहे बरोबर आहे ना. सगळ्यांना मुजरा झालेला आहे. सगळ्यांना सरसकट गणपती आता राहिलाय तो मानाचा. आता मानवंतीला आल्यावर ही माझी गबर मी तुमची गबर आणि तुम्ही माझं गबर काय होतोय मला घेऊनच लागायचे भांडण. आणि म्हणून माझे प्रतिस्पर्धी शाही आदरणीय सन्माननीय बाबाशी म्हटल्याप्रमाणे जादूगार तालाचा सुराचा प्रकार आहे पण शब्दाचा जादूगार विकासजी लांबोले बुवा आणि त्यांचे संपूर्ण सहकारी या सर्वांना शाहिरी मानाचा मुजरा करतो. आणि म्हणून मित्रांनो म्हणून बाबाशी म्हटल्याप्रमाणे पाहुणा आलाय लांजातला लांबणं आले बुवा आज ते आले खेळ्यात उद्या आम्ही पण जाणार आहोत लांज्यात बुवा आज तुमचा पाहुणचार कुठं कमी होणार नाही. आणि म्हणून पाहुण्याला जास्त पण काही दुखवायला नको कारण परवा जायचं त्याच्या तालुक्यात हे त्यांचं आणि आपलं काही एकच नाही जिल्हा आपला एकच आहे. आणि म्हणून बुवा या ठिकाणी अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत आम्हा दोन्ही कलाकारांना मुलाचं सहकार्य शांततेचा आश्रय त्याला शासना बाळगतो. आणि पुन्हा एकदा या सुकिवली गावचं ग्रामदैवत आई वाघसाईच्या चरणावरती नतमस्तक होऊन माझ्या गावचं ग्रामदैवत आई झोलाई कोटेश्वरीच्या चरणावरती नतमस्तक होऊन माझे गुरुवर्य आदरणीय नवलतजी निकम विजयजी निकम राकेशजी जाधव यांच्या चरणावरती नतमस्तक होऊन या ठिकाणी आपल्या सर्वांच्या साक्षीने पद्धतीने सुरुवात करतोय. जय गीता जय महाराष्ट्र.
सर्वकार्येषु सर्वदा सर्वमांगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते। कार्यक्रम जास्त लांबीवरती न नेता आज ज्या निमित्तानं ज्या कार्यक्रमाचं औचित्य साधून आजच्या कार्यक्रमाचं या ठिकाणी नियोजन प्रयोजन केलेलं आहे मित्रांनो, नवरात्रीचा जागर चालू झालेला आहे कालच्या पासून। आई वाघजाई देवी आधी दसऱ्याच्या सणाला चौक खांब्यामध्ये विराजमान झालेले आहे, सजलेले आहे आणि म्हणून या संबंध चुकलेली गावावरती तिचा वरद हस्त आहे। आज तिच्या कृपा आशीर्वादानं तिच्या कृपा दृष्टीनं अति सुखानं नांदतोय हा माझा सुखी गाव आणि म्हणून ही स्तवन माय माऊलीच्या माझ्या चरणावरती समर्पित करतोय। म्हणायचं आहे काय लक्ष असावं। योग जुळून आलाय तुझ्या दर्शनाचा आशीर्वाद पाठी राहू दे आई अगया छंदसा की जण मना छंदाई तुझ्या जागराचा सूर लागू दे गीत गाय नालाई वाद जाई अगया तुझ्या लेकरा आणि म्हणून बुवा ओ नमोरेनो अगदी सुरुवातीपासून तुम्हाला सांगतो स्तवन गातोय बुवा इथं आल्यावर आहे ना कॉमेडीची बुलेट ट्रेन नमान सगळा सामान तुमचा एक गुंडाळून घेऊन जाईल बुवा। आज तुमची खरी कसोटी आहे बुवा। आज कारण आमच्याकडे होत नाही नमान, आमच्याकडे होतो भारूड, आमच्याकडे होतो तमाशा, तुमचा शांत तमाशा करून टाकेल बुवा। आज बुवा मला बघायचंय तुमची हिंमत, तुमची पोपटपंची ठेवायची बाजूला आणि तालाच्या आणि सुराच्या जुगलबंदीत बुवा तुम्हाला साऱ्या अडथळा उतरायचा आहे आणि म्हणून स्तवन गातोय। म्हणायचं आहे काय लक्ष असावं। अगाई वाघ जाई अनामी पाई आई वाघ जाई अनामी पाई सांभाळून घे गणे करा यारणा यारणा यारणा
या रणा चरणी दे तुझ्या आसरा या रणा चरणी दे तुझ्या आसरा आई अगं आज हे लेकरू तुझ्या शिवारात आलंय तुझ्या दरबारात आलंय जी काय चुकून होईल हे तुझंच लेकरू समजून हे बोबडे बोल समजून हे तुझ्या पदरात घेशील मधून म्हणायचं अगाई वाघ जाई आलो मी बाई आई वाघ जाई आलो मी बाई सांभाळून घे गले करा या तुझ्या सांभाळून घे गले करा या रणा चरणी दे तुझ्या आसरा या चरणी दे तुझ्या आसरा आई वाघ जाई आलो मी बाई आई वाघ जाई आलो मी बाई सांभाळून घे गले करा या तुझ्या सांभाळून घे गले करा या रणा चरणी दे तुझ्या आसरा या रणा चरणी दे तुझ्या आसरा चरणी दे तुझ्या आसरा या रणा चरणी दे तुझ्या आसरा
या चरणी रे तुझ्या बोल श्री गणपती गजानन महादेवी बजरंग कैलासाची भिकाजी शिवराम धोंडू अखंड सदा घराण्याचा छत्रपती शिवाजी महाराज गणपती बाप्पा होया. रोशनी राजेंद्र चाळके सन्माननीय या गावच्या सरपंच मॅडम आहेत. मॅडमच्या माध्यमातून या सवलासाठी 501 रुपयाचा असं 12,000 पारितोषिक आलेलं आहे. मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे खेड तालुक्यातील अंबाई गावचे सुपुत्र माझे कीबोर्ड प्लेअर आज काही कारणास्तव माझ्या कार्यक्रमाला ठिकाणी हजर राहिले नाहीत. पंकजदादा काताळे यांची प्रत्येक वर्षी गणपतीला गाणी आपण आवडीने ऐकतो. पंकजदादा काताळे यांची प्रत्येक वर्षीची गाणी संपूर्ण महाराष्ट्रासह आपल्या कोकणामध्ये अगदी मोठ्या दिमागात वाजतात. आणि साई सामर्थ रेकॉर्डिंग स्टुडिओ पंकज काताळे युट्यूब चॅनलला मित्रांनो सर्वांनी सबस्क्राईब करून जे प्रेम दिलं यासाठी शाही राजेश निकम बुवा यांच्या आवाजासाठी पंकजदादा काताळे व प्रणव आमचा काताळे मित्र परिवार यांच्या माध्यमातून 501 रुपयाचं 72 असं या ठिकाणी पारितोषिक आलेलं आहे. शाही विमानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे श्री समीर भुवड आमच्या हेत्तेगावचे सरपंच आहेत. साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. मानाचा मुजरा करतो आहे. बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? बरोबर ना? आपल्याला काय आपली काय कॉमेडीची बुलेट ट्रेन आपण जो काय आहे तो ह्याच्या सगळा देऊ तुम्हाला आहे ना. मग रावणी नमनातली मावशी यांचा नमन ह्याचा सामाना सगळा गुंडाळतो. बरोबर त्यांना मगाशीच सांगितलं आहे आज जुगलबंदी होणार आहे तालाची आणि सुराची. आल्या म्हणते की म्हणतात मला काय म्हणतात हे मला म्हणतात सुरात आणि तालात मला म्हणतात ह्यांना येत नाही असं आल्या बोलते. एवढ्या वर्ष गायकी करून हे लय वर्ष घासत होता बुवा. हे घासून घासून यांची शाप आता फाटे तेव्हा नाव रूपाला आलंय. हे आपले विकास शेख लांबोरे आणि म्हणून बुवा या ठिकाणी आज तुम्हाला सांगितलंय माझ्या तालुक्यामध्ये आहात तुमचा मान आणि सन्मान ठेवून जा तुमच्यासोबत कार्यक्रम करणार. थोडासा चिंता बुवा तुम्हाला काढणार बुवा. पण तत्पूर्वी मित्रांनो फक्त आपले 2 मिनिटं घेतो आणि माझा गण या ठिकाणी जातो. म्हणायचं आहे का परेश दादा आज ते आपल्या तालुक्यामध्ये योगायोग पण काय बघा. हे वारंवार
वारंवार विजय बुवांवरती बोलतात. हे कालचं शेमड बुवा हे नावारूपाला आता यांची वारंवार भाषा एकेरी भाषा कोणावरती विजय बुवांवरती. बुवा आज माझ्या तालुक्यात आला म्हणून तुम्हाला सांगतोय या लोककलेसाठी विजय बुवांचा या तालुक्याला काय योगदान आहे तुम्हाला माझा सखोली गाव सांगेल. आज राजेश बुवा उगाच घडले ना बुवा आडग्या गुरुचा बाळगायचा नाही बुवा. विजय बुवांनी ह्या तालुक्याला वयाच्या 6व्या वर्षापासून काय दिलं तुम्हाला माझा तालुका सांगेल. आणि त्याचा चेहरा हा राजेश बुवा आहे. अरे पोरका उभा आहे खंबीर ढाल म्हणून बापाच्या आडवा. अरे पहिला राजेश बुवाला झेपा आणि मग विजय बुवांवरती या. एक राजेश बुवा तुमच्या मानकोटी बसवतो तुम्हाला झालाय नको सांग गेल्यानं. म्हणून राजू राजू हे मला म्हणतात राजू. आता मी म्हणतो मी हाय राजू. आल्यावर तुमचं कुठलं भाजू आणि कसं भाजू तो आल्यावर मला सांगा. बरोबर आहे ना बरोबर आहे ना. कॉमेडीची बुलेट ट्रेन. आणि म्हणून बुवा म्हणून कमरेच्या खालचा अरे म्हणतात बुवा कमरेच्या खाली म्हणतात नाही बोलतो पण त्याला मी गणपतीत म्हणतो होतो. तुम्हाला जर कमरेच्या खालच्या बुवाची एलर्जी आहे तर तुम्ही कमरेच्या वरचा बुवा शोधा. बरोबर आहे ना. पण योग पण काय बघा अख्ख्या दसऱ्याला सासाव्याला ह्यांना लागणारा फक्त कमरेच्या खालचाच बुवा भेटला आज. हो मित्रांनो दसऱ्यात ह्यांची 5वीच करणार होतो पण 6वा कार्यक्रम 3 तारखेला लागले परीक्षेचा. याची 5वीच करणार होतो 5 कार्यक्रम ह्याच्यासोबत लागला होतं. पण योग काय बघा 5वी झाली 7वा पण घातला असता बुवांचा. पण मी आज कुठल्या मित्रांनो सिच्युएशन मध्ये उभा आहे रंगमंचावरती फक्त तुमच्या प्रेमामुळे तुमच्या ताकदीमुळे राजेश भाई तो उभा आहे. खरं सांगतो मित्रांनो कार्यक्रम करण्याची माझी मानसिकता बिलकुल नाही. पण ते सर्व बाजूला ठेवून आज फक्त उभा राहिलो तुमच्यासाठी मित्रांनो. तुम्हाला सासायला लागणार आहे म्हणजे जोडीला तुमच्या कमरेच्या खालचा बुवा. आणि कसा तुम्हाला झोपवतो बुवा तुम्ही फक्त ऐका आज. म्हणून सांगितलंय नमान सगळा सामान घेणीतला गुंडालो तुमचा. आणि गण गाते मित्रांनो म्हणायचं आहे काय लक्षात सांगा. सृष्टीच्या साया तू कणा कणा अरे कणात आहे तू या मनात आहे या तणात आहे तू या मनात आहे मग तुझेच मंगल रूप गणराया या साऱ्या भक्त जना आज तुमच्यासाठी नवीन गण आज वर तुम्हाला सगळा समिती मदत म्हणायचं छोड़ के न जाओ तुझको मैंने ये दिल दे दिया. ही इज माय फ्रेंड विकासशेठ लांबरे. आणि म्हणून म्हणतोय बुवा लांबरे तुम्हाला लांबच कशी वेळ पसंती करतो बघा आज. म्हणून बुवा आज गण आणलाय तुमच्यासाठी नवीन. आज त्यांनी पण माझ्यासाठी काहीतरी नवीन नवीन असेल कारण त्यांना माहिती आहे हा बोरगा साला आपल्यासाठी पांढरा आहे चांगल्या पायाचा बोरगा आहे हा. यांचं सगळं गण कॅसेटला आता आले पासा फरमाईश घे बुवा. दुसऱ्या बारीत काय तू इथं पालता पाडा. पहिल्या बारीत वेळ घ्या फरमाईश काय पाशा येतील बरं येतात त्याला कसं पण पडता ना पण त्या फरमाईशच्या काय घ्यायच्या आहेत त्या दुसऱ्या बारीत घ्या. पण यांचे सगळे गण बरोबर आहे ना यांचे सगळे गण गोवांचे सगळे गण त्याचा साक्षीदार मी आहे त्यांचा भांडवल नाही करत. आज पण त्यांनी विषय माझ्यासाठी काहीतरी गणाचा नवीन आणणार असेल तर त्याला माहिती जेवढ्या गण गोवाचा रेकॉर्डिंग फेमस झालंय नाव गणाचं गोंदायचं गणाला पावत बांधायचं. या वर्षी माझ्यासोबतचा गण अगं सांगा हे काय काय आठ माझ्यासोबतचा हे सगळे गण माझ्यासोबत फेमस झालंय. आणि मोहन म्हणतो राजू राजू ये तुझा भासतो कसा बरोबर बघ. आणि म्हणून गण गाते म्हणायचं आहे का लक्षात असावं. आधी मायेच्या नंदना
माझी ही तुला वंदना तू नाचत यावे सभारंगणा श्री गणा पायी बांधून ये पैंजणा तू नाचत यावे सभारंगणा मित्रांनो आधी मायेचा लाडका पार्वती पुत्र आधी सोडून बाप्पाचं विसर्जन होऊन काहीच मोजके दिवस झाले पण या दसऱ्याच्या जागराला सुद्धा त्या विघ्न हत्याची आठवण प्रत्येकाला होते म्हणून म्हणायचं आहे 1 2 3 4 छाया इन डुबुराया भक्ता
आणि म्हणून मित्रांनो आता संवाद आणि गट झालेला आहे. माझा शिष्य आणि खऱ्या अर्थानं आग आहे बारी काय करत नाही. कमलेश शिकवण अगदी सणसणीचा आवाज आहे. आजच्या बारीला वेळात वेळ उपस्थित आहे. तसेच आमचे विनायक दादा फागे हे देखील या ठिकाणी आलेले आहेत. आणि मित्रांनो खऱ्या अर्थानं उद्या माझा कार्यक्रम आई काळक्या मंदिराच्या भव्य दिव्य प्रांगणामध्ये होणार होता. पण सर्वांना ती घटना ज्ञात आहे की उद्याचा कार्यक्रम मित्रांनो जो आहे उद्याचा म्हणण्यापेक्षा जेवढे सांस्कृतिक कार्यक्रम काळक्या मंदिरामध्ये होणार होते तेवढे सर्व एका दुःखद घटनेमुळे ते रद्द करण्यात आलेले आहेत. नाहीतर उद्या निश्चित मित्रांनो माझा कार्यक्रम त्या ठिकाणी होणार होता. आणि म्हणून असो त्या दादाच्या देखील आत्म्याला चिरशांती लाभो ही ईश्वरासाठी प्रार्थना करतो. आणि म्हणून बघा हा झाला काय रे बाबांनो. हा आता स्तवन आणि गण झालेला आहे बरोबर आहे ना. काय परीक्षा तर बोवाला थोडासा इंजेक्शन द्यायला हवा. एकदा बारीला काय मजा यायची बरोबर ना. पावता त्यांचा बांधतो पाऊत बांधायचं त्यांच्या पायात कशी डोक्यांना बांधून ठेवतो बघा आजपासून. यांचा कासरा ठेवतो आजपासून आवडून. आजची बारी झाली राहिली 5वी यांची 5वी करतो बरोबर. आणि म्हणून हा मित्रांनो संवाद झालेले आहे गण झालेले आहे. आता विषय येतो गवळीचा बरोबर आहे ना. माय मावल्या माझ्या आजच्या गर्दीमध्ये बऱ्याचशा प्रमाणात उपस्थित आहेत. आणि म्हणून त्यांचा मान आणि सन्मान ठेवून आजच्या या जागेचं पावित्र्य राखून बोवाना गवळीचा विषय देतोय. बोवा थोडासा तुम्हाला चिमटा काढतो त्याची वायशीशी कर स्वसा बोवा. आणि म्हणून त्यांनी मला गणपतीमध्ये डायलॉग बोललं होतं. मी म्हणतो साला डायलॉग मात्र बोवाचं भारी असतात. ए राजू खोटा बोलायचा कॉपी करायची नंतर बघतो तो डायलॉग आहे इंस्टाग्राम वरच. अरे आग लागली तुमच्या मुसक्याला. मी म्हणतो डायलॉग बुवा म्हणतो बुवाचा डायलॉग म्हणतो बुवाला लय भारी सुचतात ना. बुवा ना रांगोले बुवा म्हणजे डायलॉग लय भारी सुचतात. आणि नंतर म्हणतो तो माझी पोरगी म्हणते पप्पा खोटा बोलायचा. अरे बघतो तो डायलॉग आहे इंस्टाग्राम वरचा आहे ना. झाला कसा मुंबईमध्ये हा पण इंस्टा मारतात आहे. पण झाला कसा आहे बघा. मुंबईमध्ये जो प्रसिद्ध बीच आहे त्याचं नाव आहे जुहू. ओला बोलेनो चंगले बोले. घ्या भागाला भाग तुमच्या शहराला दिलेला आहे गोवा. आता विषय येतोय गवळीचा. म्हणायचं आहे काय गोवा ओ ना बोलेनो सगळा बाजूला ठेवा. बेन घ्या हातात. बाजूचं तुमचं गोवा एकटं नाही. गोवा एकटं नसतं. बाजूला लय मोठा कारकून असतात त्यांचं. 200 रुपये मजुरी ठेवलेलं गडी लय भारी आहे त्यांचं. ते गोवाच्या कानात भारी बघतात. असा निवा राजा गोवा असा बोललाय. मग तो सांगणार नाही तू चुकीचा बोललाय. मी सांगतोय तो असा बोललाय. म्हणून सांगतोय फायदे करायची वयांची पाना किती फाटली तरी पण आज काय ठेवायचं तेवढा सगळ्या निवून. म्हणून आवड जातोय नंबर लक्ष असं म्हणायचं आहे का. अहो या खट्याळ कानाच्या खोड्या झाल्या आती फिरतो घेऊन जोडीला काना की बघा गोकुळची साथी. अहो चोरी कराया गोकुळात फिरतो हा धिंगराती. विसरून गेलास काना तुरे अरे आपली जीवा भावा
मित्रांनो मुंबईमध्ये त्यांचे माझे लय कार्यक्रम झाले. गणपतीत फक्त बुवा एकदा भेटलं होतं आणि दसऱ्यात काय अगदी माझ्या भाषेला तेच बोललेलं आहे. आणि म्हणून बुवा वेगवेगळ्या प्रकारच्या तुम्हाला गवळणी दिल्या, नवीन नवीन विषय. तुम्ही सुद्धा जेवढे विषय दिले तेवढे विषय आज तुम्हाला ही गवळणीचा विषय नवीन होते म्हणून म्हणायचं आहे. अरे चुडी मजा न देगी कंगन मजा न देगा. विषय का हो विकास शेठ जाताना भरणार भेट तुम्हाला चाय वाजतो आणि म्हणून म्हणतो ऐका ऐका चहा वाजतोय बुवा. कारण मी माणूस चहा पिणारच आहे. मला थंड पाणी लागत, तुम्हाला जर लागत असतात शब्द फक्त तुम्हाला एकच लागला आहे. आता काय म्हणते काढू नको काढा खोड्या जा इथून बाजवाड्या. बाजवाड्या आपसाचा जो वाडा आहे तुझा राजवाडा आहे त्याच्यात जा. येता नाहीसा हो आमच्या घोड्या कशाला काढतोय. आम्ही आपल्या मथुरेमध्ये आंघोळीला आलो पण येतोस तो येतोय खोड्या काढतोय जाताना आपल्या साड्या पण येतोय. एवढाच तो विषय आहे. आल्यावर घोडा मसाला काढला भाग्यावर तर साड्या नाही बुवा तुमच्या नाड्या ढेची नाही काय त्याच्या मध्ये म्हणतोय काढू नको काढा खोड्या जा इथून बाजवाड्या.
विनायक दादा बैराम दादा निकम दादांच्या माध्यमातून 500 रुपयाचा बहार असं पारितोषिक आलेलं आहे, मानाचा मोसरा करतो. त्याचप्रमाणे आमचे विनय दादा कोठारे दादांच्या माध्यमातून 200 रुपयाचा पारितोषिक आलेलं आहे. तसेच शिवगावचे सपुत्र उत्कृष्ट ख्यातनाम गांजोबे नावाचे बंधू प्रणित दादा उर्फ दत्तो दादांच्या माध्यमातून फरमाईश आलेला आहे, जे कोकणाचं मित्रांनो गाणं आहे. परशुरामाच्या भूमी शोभते माझं कोकण एक नंबर या गाण्याची फरमाईश आलेला आहे दादांच्या माध्यमातून. खास माझे गुरुवर्य आदरणीय विजय बुवा यांच्या लेखणीसाठी 101 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. पण वेळाभावी निश्चित मित्रांनो आपली फरमाईश दुसऱ्या तरी घेतली जाईल. आताच घेऊ पर्या दादा गंमत पण साला ह्यो कडे तुम्ही भाजी आणला आज. ह्या बुवांचं कौतुक आपण करायचं. यांना जास्त झोंबलाय का माहितीये का तुम्हाला? ते गाणं झोंबलंय मित्रांनो. खरं सांगा, परशुरामाच्या भूमीत शोभते माझं कोकण एक नंबर हे गाणं तुम्हाला आवडलं की नाही हो? खरं सांगा. बुवा तुमच्या तालुक्यात आहे, आपला तो बाबा लोकांचा काटा नको. आवडलंय ना? आणि त्या गाण्याला हे शेट असतात म्हणतात काय तुमचं कधी. मग याला मी म्हटलं परशुरामाच्या भूमीत शोभते माझं कोकण एक नंबर. ते म्हणतात अरे परशुराम भूमी म्हणजे कोकण भूमी. तो आम्हाला पण माहितीये, परशुरामाने जे कोकण भूमी निर्माण केली त्याचं काहीतरी कारण असेल. यांना मुंबई पासून विचारतोय परशुरामाने कोकण भूमी निर्माण का केली, तिचं कारण सांगा. आल्यावर संदर्भाचे स्पष्टीकरण द्या. मोठा बुवा एमपीसी शिकलेला आहे, शक्ती तुल्यामध्ये यांच्या वेळा शिकलेला दुसरा कुठलाच बुवा मी सांगतो मी काढतो तुम्हाला. पण हे शिकलेलं आहे मोठं, पण समोरच्याला कमी लेखतात. नाहीतर नाही बुवा तुमचं आणि माझ्या काय भावनिक करायला नाही तुमची माझी, पण समोरच्याला कमी देखायचं, समोरच्याला कमी समजायचं हे सोडून द्या बुवा. अजून उंच जाल 40च्या वर्षाला 50 वाऱ्या करा, हा माझा शब्द आहे. हे गाणं आज समाजानं जिकडे जाल बुवा, युट्यूब असेल, फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, प्रत्येक ठिकाणी हे गाणं बुवा आज ट्रेंडिंगला आहे. त्या गाण्याला फक्त नाव ठेवणार तुम्ही एकटा, पण तुम्ही बिनधास्त ठेवा. माकड म्हणतो माझी लाल. आज माझ्या समाजानं माझं गाणं गायचं मी आज डोक्यावरती बसून घेतलंय आणि म्हणून मला त्याचं काही दुःख वाटत नाही. यावरती टीला परमेश ठेवूया म्हणून म्हणतो. देवादिकांचं माहेर घड हो पहा सह्याद्रीचे डोंगर. त्या देवादिकांचं माहेर घड तो साक्ष देतो या समिंदर. अहो साक्ष देतो या समिंदर. त्या परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण एक नंबर. त्या परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं हे कोकण एक नंबर. आणि म्हणून मित्रांनो बरेचशा लोकांचे या ठिकाणी फोन आले, बरेचशा लोकांचे मेसेज आले की दादा हे गाणं लवकरात लवकर रेकॉर्डिंग होतं. मित्रांनो घरात एक असा प्रसंग आहे की माझ्या मानेवरती टाकली तलवार आहे. आज जो बाहेर पडले मित्रांनो तो काळजावरती दगड ठेवून रात्र आहे वैराची माझ्यासाठी. कधी काय होईल हो त्याचं नव्हतं कळणार नाही मित्रांनो, पण त्या गोष्टीची पर्वा न करता आज फक्त उभा राहिले माझ्या रसिक राजासाठी. आणि म्हणून काही दिवस थोडासा त्या गाण्याचं मित्रांनो सर्व काम झालेलं आहे. दिवाळीच्या आतमध्ये तुम्हाला ते गाणं या ठिकाणी ऐकायला मिळेल. फरमाईश घेतोय 1 2 3 4.
संगमेश्वर रत्नागिरी राजापूर मतदारसंघ प्रत्येकाला वाटून दिले म्हणून म्हणतोय खेड दापोली मंडणगड चिपळूण संगमेश्वर रत्नागिरी राजापूर परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण येते गंमत परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण येते देव पण कसा नाट्य बघा परमेश पण अगदी मोठ्यात आलेली आहे माझ्या गाण्याला माझ्या कवींच्या लेखीने ठेवतात नाव हे कालचं शेवड म्हणून सांगतोय बोला मी मित्रांनो खरं सांगतो ती याला वारंवार सांगतोय बारी आहे तुमची आणि माझी राजेश भाऊच्या येऊन उरावण्या मानगोडी बसा मग असे काय मुद्दाम सांगितलं अरे एक राजेश भाऊ पहिला जपान मग त्याच्या बरोबर बोला हाय का ह्यांच्या अवकात परिषदा हे शामड्या बोल येऊन बोलायचं आणि आपण ते एक मुलगा म्हणून ते काय यांचं ऐकून घ्यायचं तुम्हाला एक राजेश भाऊ आला शपथ आणि तुम्ही चाललो मोठ्या भुसरक्या मारा वरतीच लावा आणि म्हणून कलिंगपुरा समाज उन्नती मंडळाच्या नियमानुसार आम्ही दोन्ही शाहीर एकमेकांना विषय देत असतो मी लेखी विषय बॉन पर्यंत पोहोचवलेला आहे रसिक प्रेक्षकांच्या कानावरती विषय असावा विषयाचं विश्लेषण करतो आहे का की कोणत्या सद्गुरूने चोळी पात्या नेसून हातात बांगड्या भरून सूर्यनारायणा बरोबर लग्न केलं कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्यनारायणा बरोबर लग्न केलं त्या सद्गुरूचं नाव काय शाहीर तुम्हाला खाली टिपण आहे माझ्या विषयाची की नारद मुनी सोडून मला तुमचं उत्तर अपेक्षित आहे बुवा मी हा आज मला वाटतं यांच्याने माझे 2-3 वर्ष झाले कार्यक्रमाबद्दल वारंवार बुवाला विषय दिलेला आहे अभ्यासू व्यक्तिमत्व आहे सगळं काही चांगलं आहे अभ्यास मोठा आहे वयानं माझ्यापेक्षा अनुभवानं त्यांचा सगळा दांडगा आहे कोणता सगळाच मोठा आहे बरोबर आहे ना वय माझ्यापेक्षा अनुभव अरे राजेश भाऊ अजून शिकतोय पण राजेश भाऊला समान घडत तुमच्या सारख्यांचं काम आहे पण राजेश भाऊ नाकात बसायला लागला की आलं मात खाली खालच्या माती घालून लगेच आणि म्हणून मित्रांनो बक्षीस आलेलं आहे श्रीराम धोंडू चाळके साहेबांच्या माध्यमातून या गाण्यासाठी 251 रुपयाचं भारत पारितोषिक आलंय मानाचा मुजरा करतो आणि म्हणून बघा मित्रांनो या ठिकाणी पुढचा एक विषय एका मुकड्यात एका आंध्यात होते माझी बारी या ठिकाणी संपवते म्हणून म्हणायचं अहो आज या सामन्यातील शब्दांना सुरांची धार पाहिजे विषय गाण्यासाठी लांबरे बुवा तुमच्याकडे ग्रंथ पुराणाचा आधार पाहिजे अहो शास्त्रात गेलेला तो तलवारी सारखा वार पाहिजे आणि मग तुमच्या सारख्या शाण्या बुवाला अहो जास्त नाही पण त्या मोजक्याच्या शब्दांचा मार ऐका विषय लांबरेला विषय का म्हणून म्हणतोय एका मुकड्या एका आंध्र्या विषय होते बारी संपवते म्हणून म्हणतोय आज विषय जुना माझा ऐकून घेना हा विषय जुना माझा ऐकून घेना त्याचं उत्तर देणं व्यापार वाद वा विषय माझा जुनाच आहे गणपती झाला दसरा चालू झाला फक्त पर्व बदललाय गणपती गेले आणि दसरा आला म्हणून म्हणतोय आज विषय जुना माझा ऐकून घेणं त्याचं उत्तर देणं व्यापार वाद जर का वागलंस माझ्याशी गर्वात राजा असा करी तसा करी जे म्हण या ठिकाणी शाबू म्हणून म्हणतोय अरे जर का वागलंस माझ्याशी गर्वात तुझी काढीन लायकी सर्वात जर का वागलंस माझ्याशी गर्वात तुझी काढीन लायकी सर्वात विषय जुना ऐकून घे विषय जुना ऐकून घे
त्या गाण्यासाठी माझे बंधू देशसदा निकम गाव कुळवंडी दादांच्या माध्यमातून 1001 रुपयाचं बहुमूल्य परीक्षण गुगल पे झालेलं आहे. त्यांना फटा वाटल्यास बोला दाखवा. आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी ज्या पद्धतीने मला माझ्या पहिल्या फेरीसाठी मोलाचं सहकार्य शांततेचा आश्रय दिला, त्याच पद्धतीने बोवाना पण त्यांच्या पहिल्या फेरीसाठी मोलाचं सहकार्य द्या, शांततेचा आश्रय द्या. बोवाना पण एक सांगण्या बुवा तुम्हाला वारी तुमच्या पद्धतीने जशी अगदी ताकद लावून करताना बुवा तुम्ही निश्चित करा अशा ठिकाणी अपेक्षा बाळगतो. तुम्हाला पण तुमच्या पहिल्या फेरीसाठी लाख लाख शुभेच्छा देतो मित्रांनो आणि आपल्या सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी फेरीची रजा घेतो. धन्यवाद.